हे थेट दृश्य आपण तिरंगा रॅलीची बघतोय। छत्रपती संभाजीनगरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज तिरंगा रॅली ही छत्रपती संभाजीनगरात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आज काय वातावरण तिरंगा रॅलीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये? कुठपासून कुठपर्यंत रॅली? निश्चितच आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि काही वेळात जे आहे या तिरंगा यात्रेला सुरुवात होईल। मात्र तत्पूर्वी जे आहे ते अनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी नागरिक या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले। प्रत्येकाच्या हातात तिरंगी ध्वज पाहायला मिळतो। अगदी देशभक्तीचे गीत या ठिकाणी लावण्यात आले आणि संपूर्ण जे आहे ते जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि मुख्यमंत्री स्वतः या यात्रेत जे आहे ते पायी चालणार आहेत, नागरिकांसोबत सुद्धा संवाद साधणार आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी पेठ, गुलमंडी, पैठण गेट आणि नंतर क्रांती चौकात जे आहे ते या रॅलीचा समारोप होणार आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत। मात्र स्वातंत्र्याच्या अनुषंगाने भाजपच्या वतीनं ही भव्य तिरंगा यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केली आणि त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण सगळं जल्लोष पाहतोय। अगदी देशभक्तीचं वातावरण जे आहे ते शहरात निर्माण झाले। सगळीकडे जे आहे ते उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। प्रत्येकाच्या हातात तिरंगी ध्वज पाहायला मिळतात। देशभक्तीपर जे आहे ते घोषणा सुद्धा हे सगळे नागरिक करताना पाहायला मिळतात आणि अगदी काही पुढच्या वेळात जे आहे ती ही तिरंगा यात्रा या ठिकाणी सुरू होईल। श्रद्धा, बिलकुल ज्ञानेश्वर, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। वेगवेगळ्या शहरांमध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जात आहे आणि उद्या स्वातंत्र्य दिन आणि त्यानिमित्तानं आज छत्रपती संभाजीनगरात अनेक जण सहभागी झाले। तो मोठी गर्दी आपल्याला दिसते आणि हातात तिरंगे घेऊन ही तिरंगा रॅली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत